तर नमस्कार मंडळी, मी आत्ता अशा ठिकाणी बसलेलो आहे. यांची एक 4 व्हीलर कार चोरीला गेलेली आहे. म्हणजे विषय गंभीर आहे आणि तुमची मदत सर्वांची लागणार आहे. महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गेला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर माझ्यासोबत जे बसलेले आहेत त्यांनी आज पोलीस स्टेशनमध्ये FIR केलेला आहे आणि ते FIRची प्रत माझ्या हातामध्ये आहे. तर सर्वप्रथम हे विषय गंभीर आहे. या विषयाबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगण्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर माझ्यासोबत आत्ता बसलेले आहेत गिरिजाजी शिंदे. हे तसे मूळचे नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि आत्ता ते मला भेटलेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये शिक्रापूर या ठिकाणी. तर यांनी एक गाडी खरेदी केली होती आणि गाडी खरेदी केल्यानंतर ती गाडी त्यांच्याच ओळखीच्या माणसाने चोरी केलेली आहे. चोरी कशी केली, काय प्रकार घडला त्यांच्यासोबत ते आपल्याला सविस्तर सांगणारच आहेत. पण मित्रांनो, त्याआधी हा विषय किती गंभीर आहे हे मी तुम्हाला 2 मिनिट सांगणार आहे. आज पोलीस स्टेशनमध्ये शिक्रापूरच्या मी स्वतः हजर असताना मला हे शिंदे भेटले आणि त्यांनी त्यांचा FIR केल्यानंतर माझ्या हातात दिलेला आहे. ही घटना आहे 4 महिन्यापूर्वीची. 4 महिन्यापूर्वी यांची गाडी घराच्या खालून त्यांच्या पार्किंगपासून चोरी गेलेली आहे. तर अतिशय गरिबीची परिस्थिती आहे, हलाखीची परिस्थिती असताना कष्ट करून ते 2-3 जिल्हे ओलांडून पुण्यामध्ये त्यांची उपजीविका भागवण्यासाठी आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांची एक 4 व्हीलर कार चोरीला जाते आणि त्याचा कुठे आत्तापर्यंत 4 महिन्यात तपास लागत नाही. शिक्रापूर पोलीस स्टेशन देखील आत्तापर्यंत त्यांना टाळाटाळ करत होतं. आज त्यांनी FIR दिलेला आहे आणि आता योग्य तपास शिक्रापूर पोलीस करतील अशी आपण अपेक्षा करूयात. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. याचं कारण असं आहे की ज्या माणसाने गाडी चोरलेली आहे तो व्यक्ती त्यांच्या ओळखीचा आहे. त्याचे फोटो तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ याच्यासाठी शेअर करा की या माणसाने असे कित्येक लोकांची फसवणूक केलेली आहे. कित्येक लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. त्यांचं नाव देखील तुम्हाला इथं खाली स्क्रीनवरती मी देणार आहे. कांबळे नावाचा व्यक्ती आहे. स्क्रीनवर तुम्हाला त्याचे फोटो दिसत आहेत. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा सर. गिरिजाजी रामन शिंदे माझं नाव आहे. मी मूळ नांदेडचं आहे. नांदेड मनोरगाव माझं आहे. मी आज तुम्ही इथं शिक्रापूरला येऊन किती वर्ष झाले? मला जवळपास 11-12 वर्ष वाढलेत. 11-12 वर्ष झाले. तुम्ही इथं काय व्यवसाय करता? मी फॅब्रिकेशनचा धंदा करतोय. फॅब्रिकेशनचा बिझनेस करता. तर आता मला एक सांगा, तुम्ही गाडी फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. हां. तर गाडी कुठल्या कलरची होती आणि किती अमाऊंटची गाडी होती? ब्लॅक कलरची होती. ब्लॅक म्हणजे ग्रे कलर होता आणि गाडी आपली एक 6 लाखाच्या आसपास होती. 6 लाखाच्या आसपासची गाडी होती. आता ही गाडी चोरीला जी गेलेली आहे ती नेमकी कुणी चोरली? तुम्हाला त्या माणसाबद्दल तुम्ही माहिती आहे असं सांगितलं. त्याच्या नावाने FIR केलेलं आहे. तर त्याचं नाव काय आहे, तुमची त्याची ओळख कधीपासून झाली हे थोडंसं सविस्तर सांगा. त्याचं नाव सागर गणपत कांबळे आहे आणि तो 1 महिन्याचा ओळखीचा होता. मी नाक्यावर जायचा इथं पोरण्यासाठी. तो चहा पीत पीत आमची ओळख झाली. मग गाडी घ्यायला आम्ही 2 जण गेलो. गाडी घेतली. हां, ते म्हणला आम्हाला की बाप माझा आजारी, शुगर आहे त्यांना. ओळखीचा होता. मी सकाळी गेले, गाडी परत आणून लावली आणि मी गाडी कामाला नेण्यासाठी 6 वाजता बघतोय. गाडी इथं जाग्यावर उभी नव्हती. मग त्यावेळेस मी चौकशी केली शेजारी पाजारी. बिल्डिंगला आमचे कॅमेरे आहेत, आम्ही राहतोय तिथं. मी कॅमेरे चौकशी केली. तो माणूस आला, लॉक तोडला. म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यात बघितलं? हां, कॅमेऱ्यात बघितलं. तो माणूस आला, लॉक तोडला आणि घेऊन गेला. मी त्यांना फोन करतोय पण ते काय फोन घेत नव्हता. फोन लागत होता? फोन लागत होता पण फोन घेत नव्हता. म्हणलं आता आजारी फिजारी असन, कोणी नेलं असन, आणून देईन. पण ते काय रिटर्न आणलेलंच नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी पण FIR दाखल घेतली नव्हती आमची. आज घेतली. 4 महिने झालं. त्यांच्याकडून अपेक्षा होती आणून देईल. आम्ही अपेक्षा आमची काय पूर्ण नाही केली त्यांनी, म्हणजे नाही आणून दिलं. मग आता आज FIR दाखल केली आणि आम्हाला वाटलं ते 100% चोरी करून घेऊन गेला. त्यामुळं आम्ही आज FIR दाखल केली. नाव काय त्या माणसाचं? सागर गणपत कांबळे. साधारण किती वय असेल त्याचं? त्याचं असं एक 38च्या आसपास असेल. 40-38. 40 वर्षाच्या आसपास आहे. हो. बरं, त्याच्याबद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे त्या माणसाबद्दल? त्याची तुमची ओळख कधी झाली होती? आता तो इथं सणसवाडी चौकात लॉजिंग चालवत होता. मग लॉजिंग चौकातच आहे. आता मी पोर नाका तिथंच आहे.
मी नाक्यावर जायचा पोरण येण्यासाठी कामाला, कामगार. मग असं चहा पीत पीत बसलो, दोघं जण ओळख झाली तिथून. तर फार गंभीर बाब आहे. सहज ओळख झाली आणि काही माणसाचा प्रेमळ स्वभाव असतो, त्यापैकीचे शिंदे आहेत. यांना ज्यावेळेस ओळख झाली त्यावेळेस त्या माणसाने बरोबर यांना फसवलेलं आहे. यांची गाडी तो लॉक तोडून घेऊन गेलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती या माणसाचा फोटो पाहताय. जर याला तुम्ही ओळखत असाल, तुम्हाला जर कोणाला फसवलेलं असेल, आणखी काही लोकांची या माणसाने फसवणूक केलेली आहे. पोलिसांशी काही बोललो तर पोलिसांनी 2 दिवसापासून याच्यावर थोडासा ट्रेस काढलेला आहे. याची माहिती काढत असताना त्यांना असं समजलेलं आहे की इथं एक ठिकाणी त्यांनी लॉजच्या समोरच काही अंतरावरती एक बंगला भाड्याने घेतला होता. त्या बंगल्यावाल्यांचं देखील काही सामान त्यांनी घरातलं चोरून घेऊन गेला आहे. जवळपास 1 लाख रुपये अमाऊंटचं फर्निचर त्या बंगल्यातलं तो चोरीला गेलेला आहे त्यांचं. आणि त्यांचा पण आरोप त्याच व्यक्तीवरती आहे. तो न सांगता तिथून त्या घरातून पळ काढलेला आहे त्यांनी. अजून एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच बंगल्यामध्ये काही त्यांनी महिला ठेवल्या होत्या आणि त्या ठिकाणी तो सेक्स रॅकेट चालवत होता असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी या व्यक्तीच्या समोर आलेल्या आहेत. तुम्ही एक कोपऱ्यात त्याचा फोटो जे पाहता स्क्रीनवरती, तर हाच तो व्यक्ती आहे कांबळे नावाचा, आणि सागर कांबळे. जर हा व्यक्ती तुमच्या ओळखीचा असेल किंवा तुम्हाला काही फसवलेला असेल तर नक्कीच माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. फक्त कॉलिंग करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि या कांबळेबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर निश्चित आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करा, मदत करा. एका गरिबाची गाडी या माणसाला, व्यक्तीला परत मिळेल. आणि अजून काही लोकांची फसवणूक झाली असेल तर निश्चितच आपण या माणसाला पोलिसांच्या हवाली करायला मदत करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.